नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, लास्ट टाइम मी ड्रोन घेतलाय, तो DJI चा ड्रोन आहे. त्याबद्दल बहुतेक जण मला प्रश्न करतायत की तुझ्या ड्रोनचा रेंज किती आहे, म्हणजे किती किलोमीटर लांब जाऊ शकतो. ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. कंपनी क्लेम करते 5 किलोमीटर, पण मी रियालिटी दाखवणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर हा बघा, इथे DJI चा मिनी 4K ड्रोन, आणि हा इकडे त्याचा रिमोट आहे. आणि रिमोटला मी मोबाईलसुद्धा कनेक्ट केला आहे. आणि कनेक्ट करताना एक काळजी घ्यायची आपल्याला, हा GPS इकडे 15पर्यंत तरी गेला पाहिजे. जर 15पर्यंत नसेल जात तर आपला हा ड्रोन कुठेही जाऊ शकतो. ठीक आहे, GPS आहे म्हणून लोकेशन शोधता येतं कुठे गेला तर, पण हा 15 आल्याशिवाय उडवायचा नाही आहे. तर आपली चार्जिंगसुद्धा 98% आहे. आणि आता आपण ह्याची रेंज बघणार आहोत. आणि व्हिडिओ क्वालिटी पण वर गेल्यानंतर दाखवतो. ही खाली असताना बघू शकता अशी दिसते आहे. आता वर गेल्यानंतर बघूया. तर गाईज बघू शकता, इथं आता हा मी ड्रोन ठेवलेला आहे आणि हा आपला रिमोट आहे. आणि रिमोटवर GPS सुद्धा 16 आलेला आहे. आणि आता इथे बॅटरीसुद्धा ही आपली फुल आहे. तर उडवून बघूया. आणि गाईज वर गेल्यानंतर क्लिअरिटी बघू शकता. ही बघा, एक नंबर आहे अशी क्लिअरिटी. 4K मध्ये आपण काढू शकतो, 2.7K मध्ये काढू शकतो, 1080p मध्ये काढू शकतो. हे बघा, एक नंबर आहे. तर मित्रांनो, अजून एक सांगायचं राहिलं, आपण हा उंचीला फक्त 120 मीटर नेऊ शकतो. जास्तसुद्धा नेऊ शकतो, पण आपल्या इकडे लिगल नाही आहे. ते 120 मीटरच न्यायचं असतं, नाहीतर जेल वगैरे होऊ शकते. 120 मीटरच्या वर न्यायचाच नाही आहे. आणि आता आपला हा जो ड्रोन आहे ना, लांब बघा किती गेला, अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त गेला आहे, म्हणजे 600 मीटर वगैरे गेला आहे. आता आपला ड्रोन हा 800 मीटर गेला आहे. आणि इकडे RC बघा, RC हा लो झाला आहे आपला आता, म्हणजे सिग्नल लॉस्ट होण्याचे चान्सेस आहेत. आता बघूया तरी पण किती जातो आहे. मी रिस्क घेतो आहे आणि पाठवलं आहे ड्रोन. आता मित्रांनो बघू शकता, 1.2 किलोमीटर आपला ड्रोन गेलेला आहे आणि 35च्या स्पीडने जातो आहे. आणि इकडे चार्जिंग पण बघू शकता आपली 80 आहे अजून. आपला बघू शकता RC हा लो होत आला आहे. आणि हे बघा, 1700 मीटर गेला आहे. हा बघा, अडकायला लागला आहे, आता स्क्रीन अडकायला लागली आहे, हे सिग्नल लॉस्ट होतो आहे. तरी बघूया आपण कुठपर्यंत जातो आहे. अजून जातोयच, 2 किलोमीटर गेला आहे आता लांब, 34च्या स्पीडने जातो आहे. तो कुठे गेला आहे तो मला सुद्धा माहीत नाही आहे. अजून बॅटरी आपली 70%च आहे. आता गाईज बघू शकता, वीक सिग्नल आला आणि रिटर्न टू होम आपल्याला आलेला आहे. आणि आपला सिग्नल पूर्णपणे गेलेला आहे. आणि बघू शकता 2700 मीटर गेला आहे, जवळजवळ 2.7 किलोमीटर गेलेला आहे. आणि आता हा मी रिटर्न टू होम करतोय. सिग्नल पूर्णपणे लॉस झालेला आहे. 2.7 किलोमीटर गेला. आता आपला सिग्नल आलेला आहे, हा बघा, तरी पण अजून लालच आहे, RC लालच आहे. हे बघा, परत गेला सिग्नल. आणि 233 सेकंदामध्ये आपल्या घरी येईल इथे, रिटर्न टू होम केला आहे म्हणून. आणि अजून 2.3 किलोमीटर लांब आहे तो. अजून सिग्नल आलेला नाही आहे. आणि आता माझी धगधग तर एवढी वाढली आहे ना, बेकार. हे सिग्नल अजून दाखवत नाही, टुकटुक टुकटुक एवढंच होत आहे. बघूया सिग्नल कधी येतोय. सिग्नल आलेला आहे, हे बघू शकता, इथे RC 3 दाखवत आहे काडी. आणि इकडे 1600 मीटर लांब आहे. आता लवकरच येईल, 162 सेकंदामध्ये आपल्या घरी येईल तो. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ह्याची बॅटरी आहे ना, एक नंबर टिकते. अजून बघू शकता, इथे 2.5 किलोमीटर लांब गेलो तरी इथे अजून 53% चार्जिंग आहे. म्हणजे हा आहे ना, 20 मिनटं तरी फ्लाय हा नक्कीच होतो. आता गाईज हा आपला ड्रोन 18 सेकंदावर आला आहे, म्हणजे आता जवळपास इकडेच आहे. बघूया आपण, फायनली आपला ड्रोन आलेला आहे. आणि बघू शकता 50 मीटर वर आहे. आता वर वर दाखव इकडे. नीट घ्या. तर आता आपला ड्रोन आलेला आहे. हा बघू शकता, सही सलामत एकदम. त्याची लँडिंग दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो 2.5 किलोमीटर जायला आणि 2.5 किलोमीटर यायला असे म्हणजे 5 किलोमीटर झालेत, ते 5 किंवा 6 किलोमीटर झालेत आणि चार्जिंग अजून पण 36% आहे. हे बघू शकता इथे. या 36%मध्ये अजून 5 मिनिटं तरी हा अजून उडेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.